श्री स्वामी समर्थ. प्रेक्षकांनो, पाठराखीण या मालिकेमध्ये आता असला जबरदस्त ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, आलोक नेहमीप्रमाणे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे घरामध्ये खूप चिडलेला असतो आणि बोलतो की या घरात माझ्या मनाविरुद्ध का बरं गोष्टी घडतात. आणि आलोकचा राग इतक्या टोकाला गेलेला असतो, पण का कोणास ठाऊक प्राजू आलोक समोर जाते, आलोकला घट्ट मिठी मारते आणि आलोकचा राग अगदी इकडे लोण्यासारखा वितळलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण नक्की प्राजू आलोकला मिठी का मारते आणि आलोकचा राग का जातो आणि त्यावेळी सुलोचना, आलोक सगळे असतात तिथे आणि नेमकं असं काय घडतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल. बरं का प्रेक्षकांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी सेम टू सेम तसंच इथे घडलेलं असतं. भाग्याचं लग्न आता इथे मोडणार आहे आणि हे लग्न भाग्या स्वतः हुंड्याला बळी न पडता कशा प्रकारे मोडते हे तुम्ही आता पाहालच. बरं का, इकडे या रोहितची आई हुंडा घेण्यासाठी इकडे अडून राहिलेली असते आणि तृप्तीचा आणि इकडे त्या रोहितच्या आईचा जो काही प्लॅन ठरलेला असतो, अगदी तो इथे 100% वर्क झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, प्राजक्ता भरमंडपामध्ये खूप पैशाने भरलेली बॅग म्हणजे जवळजवळ 8 लाख रुपये घेऊन इथे आलेली असते आणि प्राजक्ता इकडे मामाला रिक्वेस्ट करत असते की मामा, तू हे पैसे घे आणि हे पैसे भाग्याच्या सासूबाईंना देऊन टाक आणि आपल्या भाग्याचं लग्न वाचव. खरं तर हुंडा देण्याच्या मीही विरोधात आहे, पण इथे आता माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आता मी हे पैसे द्यायला तयार आहे. मामा, थोडाही विचार करू नको आणि लवकर हे पैसे घे. बरं का, आता इथे प्राजक्ता पैसे देणार म्हणून आजी, चारू सगळे अगदी शांत असतात आणि तृप्तीला मात्र इकडे खूप गुदगुल्या झालेल्या असतात, कारण तिचा प्लॅन अगदी 100% इथे वर्क झालेला असतो. रोहित तर अगदी माकडासारखा फक्त या घडणाऱ्या परिस्थितीकडे पाहत राहिलेला असतो. बरं का, आता प्राजू स्वतःहून पुढे जाते आणि ती पैशांनी भरलेली बॅग आता इकडे या रोहितच्या आईला देत असते. पण त्याच वेळी नेमकी तिथे भाग्या येते आणि भाग्या बोलते, काय चाललंय प्राजू इथं, ह्या बाईला हुंडा द्यायचा? अरे हिच्या पेकटात ना एक लाथ द्या, कायचा हिला हुंडा देता आता. बरं का, आता इकडे डायरेक्ट भाग्याने तिच्या आईच्या हातातली बॅग ओढावून घेतलेली असते आणि इथे आता खूप मोठा तमाशा उभा राहिलेला असतो. आता बरं का, ही रोहितची आई बोलते, अगं भाग्या काय बोलते, तुला कळतंय का मूर्ख मुली, अगं तुझं थोबाड आरशात जाऊन पाहिलं का? तेव्हा आता भाग्या बोलते, हो मला माहिती आहे मी कशी दिसते आणि कशी नाही, तुम्ही मला वेगळं सांगायची गरज नाही. पहिली गोष्ट, मला विकत घेणाऱ्या तुम्ही कोण? वरनं तुमच्या मुलाला मी लग्न करायचं आणि त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी तुम्हाला पैसे द्यायचे, हा कसला न्याय? अजिबात शक्य होणार नाही. तेव्हा आता इकडे रोहितची आई बोलत असते, अगं तुला ना रंग ना रूप, तू काय माझ्या मुलाला नाकारणार आणि हे लग्न मोडणार? वैदेबुवा, तुमच्या मुलीला दिसणं किंवा देखणेपणा तर नाहीच आहे, पण तिला संस्कारही तुम्ही चांगले दिले नाही. मला वाटायचं तुम्ही खूप चांगली माणसं आहात, सुसंस्कृत आहात, पण मला तुमचे संस्कार दिसले बरं का. आता मात्र इकडे भाग्याचं डायरेक्ट डोकंच फिरलेलं असतं. ती बोलते, ए बाई काय बोलते, तुला कळतं का? माझे संस्कार काढण्याआधी स्वतःकडं बघ जरा. अगं पैशासाठी, पैशाला हवी असलेली लालची माणसं तुम्ही, आणि तुम्ही काय संस्काराच्या बाता करता रे? आणि हो, तुझ्या या रोहितसोबत ना मी लग्न करते तेच बघ. आणि तू काय गं 4 बाऱ्या लग्न मोडणार, हे नाही दिलं तर लग्न मोडन, ते नाही दिलं तर लग्न मोडन, आमचा मान नाही केला तर लग्न मोडन, हुंडा द्या, तुला सगळं द्या आणि 10 बारे काय लग्न मॉडेल करते ग. अगं हे घे, आज मी तुझ्या पोरासोबतचं लग्न मोडलं. आणि इकडे भाग्या डायरेक्ट तिच्या डोक्याच्या मुंडवळ्या काढते आणि या रोहितच्या तोंडावर फेकून मारते. आता रोहित भाग्यावर ओढतो, भाग्या काय चाललंय तुझं? भाग्यश्री, ही वागण्याची पद्धत झाली का? आता इकडे आपली
भाग्या या रोहितकडेच फिरलेली असते. बोलते, "मगापासून इथं जो तमाशा चालला तेव्हा बरे तुझ्या थोबाडातून एक शब्द निघाला नाही आणि आता बरं मला विचारतो हे काय चाललंय. आता तू आणि तुझी आई दोघेही हुंडा हुंडा खेळत बस." बरं का, आता इकडे या रोहितचा आणि त्याच्या आईचा खूपच अपमान इकडे भाग्याने केलेला असतो. आता रोहितची आई वैद्यबुवांकडे फिरलेली असते. वैद्यबुवांना बोलत असते, "वैद्यबुवा, हेच का तुमचे संस्कार? अहो तुम्ही माणसं मला खूप सरळ साधी आणि चांगली माणुसकीबाज वाटली होती हो. पण तुमचं हे तर काय आहे, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी अशी तर तुमची गत आहे." बरं का, आता इकडे वैद्यबुवा ही या रोहितच्या आईवर चांगलेच फिरलेले असतात. ते रोहितच्या आईसमोर येतात आणि बोलतात, "काय चुकीचं बोलली हो माझी भाग्या? बरोबरच बोलली आहे. तुम्ही खरं तर पैशाला लालची माणसं आहात. खरं तर आमचंच चुकलं. तुमच्या एक एक अटी आम्ही मान्य करत गेलो. बरं झालं देवाच्या कृपेने मी तुमची एकही अट पूर्ण करू शकलो नाही. मी इथे माझ्या भाग्याला तुमच्या घरी सून म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून विकायला निघालो होतो. शिवाय तुम्हाला मुलगीही द्या आणि तुम्हाला वरून पैसा अडका सोनं नाणंही द्या. मी माझ्या भाग्याच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो आणि माझी भाग्या जो काही या लग्नमंडपात निर्णय घेईल त्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे." इकडे वैद्यबुवांनी सुद्धा या रोहितच्या आईची चांगलीच जिरवलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, भाग्याने तर या दोघांचा इतका पाणउतारा केलेला असतो की त्यांची पारच लायकी यांनी काढलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या सगळ्यात मात्र चारू एकदम शांत झालेली असते. तिला नक्की काय बोलावं आणि काय करावं अजिबात सुचत नसतं. आता या रोहितचाही इथे लग्नमंडपात खूप अपमान झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे आजीसुद्धा शांत असते. या लग्नमंडपात एकतर तिकडे रोहितची आई बोलत असते, नाहीतर दुसरी भाग्या आणि भाग्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारे वैद्यबुवा. आता इकडे मंडपात आपल्या भाग्याचं लग्न मोडलेलं असतं. बरं का, नेमकी त्याच वेळी तिथे सुलोचना येते आणि सुलोचना बोलते की नक्की इथे काय प्रकार झाला आहे. तेव्हा आता सगुणा सुलोचनाला इथे जे काही घडलं त्याचे अगदी सगळे डिटेल देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आता ही सगुणा सुलोचनाला सांगत असते, "मॅडम, इथे खूप घोटाळा झाला हो. इथे सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण ऐनवेळी या रोहितच्या आईने हुंड्याची मागणी केली आणि तिने हे लग्न होऊ देणार नाही. हातामध्ये हुंडा, पैसा अडका, इकडे सोनं नाणं आल्याशिवाय लग्न पुढे होणार नाही असं तिने इथे बजावून सांगितलं. पण इकडे मात्र आता या भाग्याला सगळा प्रकार कळला आणि तिने डायरेक्ट हे लग्न मोडलेलं आहे. आता इकडे सुलोचनाला मोठा धक्का बसलेला असतो. कारण एकतर भाग्याचं लग्न झाल्याशिवाय प्राजूचं लग्न होणार नाही हे सुलोचनाला चांगलंच माहीत असतं. पण इकडे आरव मात्र खूप खुश असतं कारण इथे आता या भाग्याचं लग्न मोडलेलं असतं. बरं का, या भर लग्नमंडपात आता ही रोहितची आई अजूनच तमाशा घालत असते. पण भाग्य मात्र आता खूप तोऱ्यामध्ये इथे या रोहितच्या आईला बोलते की आता तू आणि तुझा मुलगा आता बस हुंडा हुंडा खेळत. आणि इकडे प्राजूला बोलते, "चल ग प्राजू." आता इथून भाग्या मोठी हिरोईनसारखी बाहेर एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तिच्या पाठोपाठ तिची पाठराखीन इकडे प्राजूही भाग्याच्या मागं निघून जाते. लग्नमंडपात उपस्थित असलेले सगळेच लोक फक्त भाग्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतात. कारण ही मुलगी तिच्या हक्कासाठी इथे लढलेली असते. कारण आजवर समाजामध्ये रंगरूपावरून खूप मुलींना हिणवलं जातं किंवा हुंड्याच्या खूप घाणेरड्या प्रथेला बळी पडतात. पण या सगळ्याला आपली भाग्या अपवाद ठरलेली आहे आणि तिने मात्र नवरदेवाच्या माणसांचा चांगलाच पाणउतारा करून हे लग्न स्वतःहून मोडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, आता इकडे सुलोचनाला मात्र खूप टेन्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे भाग्या जेव्हा इकडे बाहेर निघून येते तेव्हा तिच्या दादाकडे गाडीची चावी मागते आणि आपला हेल्मेट घालून भाग्या इथून स्कूटीवर निघून गेलेली आपल्याला दिसणार आहे. आणि इकडे प्राजू मात्र, "अगं भाग्या, कुठं चालली? काय झालं?" तिला पाठीमागून आवाज देत असते. पण भाग्या मात्र कोणाचा एकही शब्द ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. आता
मागनं प्राजू पाय लंगडत लंगडात घेऊन येते आणि तिच्या पाठोपाठ इकडे सुलोचना, आरव सगळेच आलेले असतात. सुलोचना आता इथे बोलते की प्राजू काळजी करू नको बाळा, हळू चाल, सगळं काही ठीक होईल. आणि आरव इथे भाग्याच्या काळजीने आता प्राजूला विचारतो, कुठं गेली असेल ही, नक्की काय झालं, तुम्हाला काही आयडिया आहे का ही कुठे जाईल? तेव्हा आता इकडे लगेच प्राजू सांगते, हो मला आयडिया आहे भाग्य कुठे गेली असन, कारण तिला राग आला ना ती नेहमी एकाच ठिकाणी जाते. बरं का आता इथे प्राजूने आरवला भाग्य कुठं गेली असावी हा पत्ता सांगितलेला असतो आणि लगेच आता भाग्याच्या पाठोपाठ भाग्याचा शोध घेण्यासाठी इकडे आरवही त्याची गाडी काढून आता निघून गेलेला असतो. आता इथे सुलोचना, सगुणा आणि प्राजू राहिलेले असते. आता सुलोचना प्राजूची जरा सांत्वन करते, समजूत काढते आणि प्राजूही आता रिक्षा करते आणि मामी घरी निघून गेली असते. तिच्या पाठोपाठ प्राजू घरी निघून जाते. आता इकडे सगुणा आणि सुलोचना दोघीच असतात. सगुणा सुलोचनाला बोलते, अहो मॅडम काय होऊन बसलं हे, होत्याचं नव्हतं झालं. आपला सगळा प्लॅन इकडे वर्क झाला होता, पण ऐनवेळी या रोहितच्या आईने हुंडा मागितला आणि लग्न मंडपात जो काही तमाशा झाला. भाग्याने तसं लग्न मोडून बरोबरच केलं. पण मॅडम आता लग्न मोडलेल्या या भाग्याशी कोण लग्न करणार बरं? कोणता मुलगा तयार होईल हिच्याशी लग्न करायला? आता इकडे बरं का, आता इकडे सगुणाने तिला पडलेला प्रश्न सुलोचनाला सांगितला असतो. पण सुलोचनाला मात्र तिच्या तिच्या खऱ्या-खुऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सगुणाच्या एका वाक्यावर सुलोचनाच्या डोक्यामध्ये एक सुंदर कल्पना आलेली असते आणि ती नक्की काय हे आपण आता पुढं बघणारच आहोत. घरी येते, कशीबशी मामीची इकडे समजूत काढते आणि दुसरीकडे मात्र आरवने इथे भाग्याची समजूत काढलेली असते. बरं का, ह्या दोघांचं ट्युनिंग अगदी मस्त जमलेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. रुसूबाईचा रुसवा इकडे आरवने कसाबसा काढलेला असतो आणि तिला आता इकडे प्राजूजवळ घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्राजू आता इथे बाहेर भाग्याची वाट पाहत थांबलेली असते अंगणात. त्याच वेळी गाडीतून इकडे आरव आणि भाग्या दोघेही सोबत उतरतात आणि प्राजूला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील इथे तिला मिळालेलं असतं. आता प्राजूला वाटत असतं की काश भाग्याचं आणि या आरवचं लग्न होईल आणि आपली भाग्या इकडे सूर्यवंशींच्या घरामध्ये सून म्हणून जाईल. त्यामुळे माझ्या भाग्याचं किती चांगलं होईल असा सुंदर विचार आता प्राजूच्या मनामध्ये इथे आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. का आता भाग्या आल्याबरोबर प्राजू तिला कडकडून मिठी मारते आणि बोलते, अगं घाबरवलं ना काय ग वेडाबाई, असं निघून जातात का? अगदी जीव लागून राहिला होता ना तुझ्यापाशी. आणि इकडे प्राजू आता मस्तपैकी या आरवला थँक्यू बोलते आणि खूप उपकार झाले असं बोलते. आरव बोलतो, अगं उपकाराची भाषा कशाला, ठीक आहे. आणि आता बरं का, सगळं प्रकरण हळूहळू निवळतच असतं आणि त्याच वेळी आता इकडे आपल्या प्राजूला सुलोचना मॅडमने तिकडे सूर्यवंशींच्या बंगल्यावर बोलावून घेतलेलं असतं. आता प्राजूला प्रश्न पडलेला असतो, अर्जंट का बरं सुलोचना मॅडमनी मला बोलावून घेतलं, नक्की असं काय झालं असेल? आणि आता प्राजू तिकडे सूर्यवंशींच्या बंगल्यावर जायला निघालेलीच असते. पण जाता जाता प्राजूच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की तो म्हणजे आरव आणि भाग्या दोघांची ही जोडी किती सुंदर दिसेल आणि माझ्या भाग्याचं किती चांगलं होईल. बरं का, आता इकडे सुलोचना मॅडमने आपल्या प्राजूला बोलवलेलं असतं आणि शांतपणे आता सुलोचना मॅडम प्राजूला बोलत असतात की प्राजू तू माझ्या आरवशी लग्न करशील का? आता इकडे प्राजू बोलणारच की सुलोचना मॅडम, अहो तुमच्या आलोकसोबत लग्न करणं म्हणजे आलोक कसा आहे काय नाही तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना. प्राजूच्या तोंडून काही शब्द निघणार, आलोक सबनीसवर खूप रागवलेला चिडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी सबनीसचं नक्की काय चुकलेलं असतं कोणास ठाऊक, पण इकडे आपला हा आलोक त्याला डायरेक्ट मारहाण करत असतो आणि याचा आता पारा इतका चढलेला असतो की तो कोणाचंही ऐकण्यात अजिबात मनस्थितीमध्ये नसतो. तिकडनं आरव आलोकला धरत असतो, सगळे जमलेले असतात, पण आलोक मात्र त्या सबनीसला फक्त आणि फक्त मारहाणी करत असतो आणि बोलतो की मी किती वेळा सांगितलंय की माझ्याकडे अशा चुका घेऊन येत जाऊ नका, चुकीचं वागू नका. मला खूप चीड येते चुकी करणाऱ्या माणसांची आणि
चुकीचं वागणाऱ्यांची. आणि इकडे आता हा आलोक सबनीसवर डायरेक्ट हमला करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथे आलोकचं हे रुद्ररूप पाहून मात्र आपली प्राजू खूप घाबरून गेलेली असते. प्राजू बोलते, "अशा माणसासोबत लग्न करायचं, ह्याच्यासोबत संसार थाटायचा कसं शक्य आहे? मी कसं करणार आहे? मी कसं पुढचं आयुष्य घालवणार आहे?" पण त्याच वेळी नेमकं प्राजूच्या डोळ्यासमोर तुटलेलं भाग्याचं लग्न आठवतं आणि त्याच वेळी तिला दुसरीकडे भाग्या आणि आरव दोघेही एकत्र असतानाचा तो सुखद क्षण आठवतो. बरं का, आता आपली प्राजू आपल्या भाग्यासाठी खूप मोठा त्याग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता प्राजक्ता कसलाही विचार करत नाही. सरळ त्या चिडक्या बिब्यासमोर म्हणजे आलोकसमोर जाते. आलोकचा हात हातात घेते. त्याला बोलते, "दीर्घ श्वास घ्या." आणि आता प्राजक्ताला समोर पाहून आलोकही एकदम गप्प झालेला असतो. तो कितीही दाखवत असला की त्या प्राजक्ताचा मला राग येतो. भित्र्या भागूबाईचा मला राग येतो. पण आता इकडे प्राजक्ताचा स्पर्श आलोकला झालेला असतो. आलोक थोड्या प्रमाणात का होईना शांती आलेला असतो. आणि आता प्राजक्ता क्षणाचाही विलंब करत नाही. इकडे सुलोचना मॅडमचं बोलणं डोळ्यासमोर आणते आणि इकडे कशीबशी का होईना आलोकला डायरेक्ट मिठी मारताना आपल्याला प्राजू दिसणार आहे. आणि आता प्राजूच्या मिठीत येताच आलोकचा सगळा राग इथे निघून गेलेला असतो. त्याचा राग अगदी लोण्यासारखा विथळलेला असतो. आलोक आता शांत झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बरं का, लगेच दुसऱ्या क्षणी आलोक इकडे आता प्राजूला बाजूला ढकलतो आणि त्याच्या रूममध्ये शांतपणे निघून जाताना आपल्याला दिसणार आहे. आता इकडे आपल्या प्राजक्ताने सुलोचनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं का? नक्की प्राजू आलोकसोबत लग्न करायला तयार होईल का? भाग्याचं आणि आरवचं लग्न जमू शकेल का? सुलोचना सूर्यवंशी मॅडमचं स्वप्न सत्यात उतरेल का? आपली प्राजू या सूर्यवंशी घराण्याची सून बनेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलसोबत नेहमीच जोडलेले राहा. कारण आपल्या चॅनलवर पाठराखीण या मालिकेचे नेहमीच नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी मिळत जातात. त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका, बरं का. आणि आपल्या व्हिडिओला किंवा या मालिकेविषयी तुमचे काही मतं असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडा, ती आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.